नमस्कार शेतकरी बांधवांनो, तसेच पशुपालक मित्रांनो. खास करून जे पशुपालक शेतकरी आहेत, जे दुग्ध व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हर्च्युअल रियालिटी फॉर काउज हे एक तंत्रज्ञान आहे जे परदेशामध्ये वापरलं जातं. कदाचित आपल्या देशातही काही शेतकरी त्याचा वापर करत असतील, मला त्याबाबत फारसं माहीत नाही. परंतु मला ज्याप्रमाणे माहिती मिळाली ती माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नमस्कार, मी दीपक काशीद आणि तुम्ही पाहताय दीपक काशीद ब्लॉग. हे जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यावसायिक जे शेतकरी आहेत त्यांना अतिशय फायदा होणार आहे. व्हर्च्युअल रियालिटी हा एक प्रकारचा चष्मा आहे. हा चष्मा शेतकरी बांधवांनी आपल्या गायीच्या डोळ्यावरती लावायचा आहे. ह्या चष्म्याच्या आतमध्ये आपल्या मोबाईलच्या डिस्प्ले सारखी एक स्क्रीन दिलेली आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या चित्रपटगृहामध्ये बसल्यानंतर समोर चित्रपट पाहत असतो, त्याप्रमाणे आपली जी गाय असते, आपली जी जनावरं आहेत, त्यांच्या डोळ्यावर हा चष्मा लावल्यानंतर त्या जनावरांना आपण एका आभासी जगामध्ये वावरत असल्याचा भास होतो. त्या स्क्रीनमध्ये एक प्रकारचं असं व्हिडिओ शूटिंग केलेलं असतं की एक मोकळं वातावरण आहे, हिरवं रान आहे आणि त्या रानामध्ये आपण चारा खात आहोत असा भास त्या जनावराला होतो. मग तुम्ही म्हणाल याचा काय फायदा होतो? तर याचा फायदा असा आहे की आपल्याकडे बंदिस्त गोठा असतो, काही वेळेला वातावरण व्यवस्थित नसतं, जनावरांना आरोग्याच्या समस्या असतात, त्याच्यामुळे जनावरांच्या शरीरावरती एक प्रकारचा ताण असतो आणि निश्चितपणे ह्या ताणाचा परिणाम ह्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरती होत असतो. एकंदर आरोग्यावरती सुद्धा याचा प्रभाव पडत असतो. आणि ज्या वेळेला व्हर्च्युअल रियालिटीचा हा चष्मा आपण त्या जनावरांच्या डोळ्यावर लावतो, त्यावेळेला त्या जनावराला असा भास होतो की आपण मुक्तपणे एका हिरव्या रानामध्ये, गवतामध्ये वावरत आहोत आणि आपण चारा खात आहोत. ज्या वेळेला त्या जनावराला असा भास होतो तर त्याच्या शरीरावरती जो असलेला पूर्वीचा ताण आहे तो आपोआपच मोकळा होतो. आपण एक उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर 8 दिवस आपण आपल्या घरामध्येच आहोत आणि 8 दिवसानंतर आपण कुठेतरी बाहेर फिरायला गेलो तर आपल्या मनाला एक वेगळा आनंद होतो. त्याचप्रमाणे तसाच आनंद या मुक्या जनावराला सुद्धा होतो आणि त्याच्या शरीरावरचा तो ताण कमी होतो. हा ताण कमी झाल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की त्या जनावराच्या दूध उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होते. एकंदरीत त्याचं आरोग्य सुधारतं आणि आरोग्य सुधारलं, दूध उत्पादनात वाढ झाली तर त्याचा फायदा निश्चितपणे आपल्या शेतकरी बांधवाला होतो आणि त्याच्या नफ्यामध्ये वाढ होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.